उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दादांचा पालकमंत्री म्हणून पहिलाच दौरा. तर प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय दौऱ्यात उपस्थित राहू शकणार नसल्याचं धनंजय मुंडेंचं सोशल मीडियावरून स्पष्टीकरण. बीडमध्ये दाखल होताच पालकमंत्री अजित पवारांची झाडाझडती. हेलिपॅडपर्यंत कार्यकर्ते पुष्पगुच्छ देण्यास आल्याने अधिकाऱ्यांना झापलं. बीडमध्ये अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्येप्रकरणी 9 दिवसांपासून शिक्षकांचं उपोषण. आम्हाला न्याय द्या अशी घोषणाबाजी करताना ताफा अडवण्याचा प्रयत्न. वक्फ विधेयकावर आज दुपारी 12 वाजता लोकसभेत चर्चा. विधेयक संसदेत मंजूर होणार का याकडे लक्ष. वक्फ विधेयकासंदर्भात काँग्रेसही मैदानात उतरली आहे. काँग्रेसच्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश. त्यापूर्वी राहुल गांधींची सर्व खासदारांसोबत बैठक पार पडणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक. संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाची बैठक. शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन. दिशा सालियन प्रकरणी आज वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दिशाची हत्या झाली असल्याचा आरोप. आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची देखील याचिकेत मागणी. कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं तिसरं समन्स. दोनदा समन्स देऊनही चौकशीला अनुपस्थित राहिल्याने गुन्हा दाखल. कामरा विरोधातील राज्यभरातील 3ही गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.